पुराचा वारंवार तडाखा बसणाऱ्या 7 गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. झोपडपट्टीवासियांच्या विविध प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेत्यांचा विधिमंडळात गदारोळ. कुलगुरू सुदर्शन राजाहुस यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक. आणि येत्या 24 तासात गोव्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. याचबरोबर प्रादेशिक 2-3 दिवस सतत पाऊस रिमझिमतोय, संथ लयीत, एकसारखा, अविरत. आजच्या पेपरमध्ये तुझ्या आजारपणाची बातमी असेलच. तू इथल्या विद्यापीठाचा कुलगुरू, तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक. तुझ्या आजारपणाच्या मागे ही वलय आहेच. वर्तमानपत्रांचे तुझ्यावरील अग्रलेख तयार असतील. टीव्ही, आकाशवाणीवर तुझ्यावरची श्रद्धांजलीही तयार असेल. पुन्हा एकदा तुझे समीक्षक, वाचक तुझ्या पुस्तकांबद्दल नव्यानं बोलतील, लिहितील. सारे तुझ्या जाण्याची वाट पाहत आहेत. पण तू आहेसच तितका आजारी. हा पाऊसही कदाचित त्याकरताच भुरभुरतोय. तुला असा पाऊस आवडतो हे त्याला माहिती आहे, आणि मलाही. म्हणूनच तू जाण्याच्या वेळेसच कदाचित हा असा पाऊस. हा बघा त्यांचा बंगला किती छान आहे ना. त्यांच्या पर्सनॅलिटीला साजेसा. कसला ग्रेट माणूस आहे ना. आरती वहिनी सांगत होती ते सगळं मला माहीत होतंच, पण तरी तुझा बंगला म्हणताच मी बघायला लागले. तो तुझा खाजगी बंगला आहे हे लगेच कळलं मला. कारण आपल्या घराविषयी जसं तू बोलायचास तसंच घर होतं ते. अय्या, त्यांची बायको होती वाटतं गाडीत. किती छान आहेत माहिती आहे त्या. जाम हुशार आहेत. फिजिक्सची हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्या. म्हणजे त्यांना अगदी हवी होती तशी बायको मिळाली. स्वतःच्या यशाची गाढ समज आणि खात्री खरं तर त्यावेळपासूनच मला तुझ्यात जाणवली होती. माझा नवरा निरंजनही हुशार आहे, पण आज तो जिथं आहे तिथं पोचायला त्याला आणि मला खूप खाचखळगे ओलांडावे लागलेत. तू आणि मी एकत्र आलो असतो तर. काय सुदर्शनची काही बातमी? बघूया तरी पेपरवाले काय म्हणतायत ते. मला आठवतो तो पाऊस. गाण्याच्या क्लासमधून येताना वाटेत अचानक भेटलेला. अहो, एक्सक्यूज मी. अहो, तुम्ही आत या, आत. हो, तुम्हीच आत या. अगं आई, ए आई, बाहेर बघ कोण आलं. ये आत या. नीला, अगं ती बघ मुलगी जरा भिजून आलेली आहे. मी सुदर्शन, माझी आई, ही माझी बहीण नीला. हॅलो. मी दमयंती, दमयंती राजे. राजे म्हणजे ते डिस्ट्रिक्ट जज. ते माझे वडील. नीला, तिला कपडे दे बदलायला. जा आतमध्ये. ये.
ये. त्या दिवशी तुझ्या बहिणीचे कपडे घालून गरम कॉफी पिऊन छत्री घेऊन मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी छत्री परत करायला आले आणि तुझ्या आईशी बोलत बसले. त्यांच्याशी गप्पा मारताना मला जाणवलं तुला वडील नाहीत. शाळेत शिक्षिकेची नोकरी करत त्या खंबीरपणे तुला आणि नीलाला शिकवतायत. अगं दमयंती, तू काल कुठली तरी वही विसरलीस इथं. माझी गाण्याची वही ती इथे राहिली आहे. हो, दर्शनच्या टेबलवर असेल. तूच बघ ना. इकडे तिकडे उलथापालथ करू नकोस हं दमयंती. दर्शनला अजिबात आवडणार नाही ते. काय माझी गाण्याची वही म्हणजे आई म्हणाले की इथे. किती दिवस माझ्या वहीचं कवर फाटलेलं होतं आणि तू मात्र. आणि त्यानंतर मला तुझी आई रस्त्यात भेटली बऱ्याचदा. एकदा तिच्याकडून कळलं तू आजारी आहेस टायफॉईडनं. ती काही ये म्हणाली नाही, तूही नव्हतंच बोलावलेलं, पण वाटलं जाऊन यावं आणि आले तुझ्याकडे. हे काय, हे आजारी आहात ना तुम्ही? माझ्यासारख्याला आजारी पडायला कसली फुरसत. अगं घरी नाही का जायचं? आई वाट बघत असेल ना. हो, पण हो, ही छत्री घे. बरं आहे. राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत वितरण. कुलगुरू सुदर्शन राजहंस यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक. राज्यात समाधानकारक पावसाची सुरुवात. बहुतांश भागात प्रकृती अजूनही चिंताजनक. बातमी होते ती कुणाच्या मरणाची, कुणाच्या जिवंत असण्याची नाही. हळूहळू तो खूप आजारी होता हेच विसरतील सगळे. म्हणजे तुमची आणि त्यांची ओळख होती? कोणाची? सुदर्शनची? नाही, कारण काल मी त्यांच्याबद्दल सांगत होते तेव्हा तुम्ही बोलला नाही तुमची ओळख आहे म्हणून. आहे नाही, होती. हा असा मोठा झालेला सुदर्शन माझ्या ओळखीचा नाहीच आहे. माझ्या ओळखीचा होता तो जुना दर्शन. अच्छा, म्हणजे कॉलेजपासूनची ओळख का? नाही, तसंच नाही अगदी, पण एक खूप हुशार मुलगा म्हणून सगळेच ओळखायचे त्याला. आई दादा सुद्धा. आपल्या घरी येऊन गेलाय तो. पूर्वी दादा जज होते तेव्हा. आपण तेव्हा सरकारी बंगल्यात राहायचो. पण एक मात्र बॅड लक. त्यांचा मुलगा नाही चांगला निघाला. वॅगाबॉन्डच आहे. कॉलेजमध्ये म्हणे त्याने पुष्कळ स्कॅन्डल्स केलेत आणि ती सावरून घेताना त्यांच्यावर पण बराच ठपका आलाय. म्हणतात ना, दिव्याखाली अंधार, तसंच आहे. मला हे सुद्धा माहीत होतं. तुझी आई गेली तेव्हा कशी कोण जाणे, मी नेमकी इथंच होते, माहेरी. पेपरमध्ये वाचलं, तुला मातृशोक झाला. तुझ्या आईच्या निधनाची बातमी त्यांची म्हणून प्रसिद्ध न होता तुझ्याच वलयात प्रसिद्ध झाली. तुझी आई म्हणजे
तुला काय होती? सुदर्शन, दमयंती आली. कधी आलीस? आत्ताच आले. नाही, इथे नाही. तसे झाले 8 दिवस येऊन. उद्या निघते. पेपरमध्ये वाचून कळलं. थोर होती माझी आई. मी आज जो कोणी आहे केवळ तिच्यामुळेच. तुझ्या आईचा मृत्यू तुझ्या डोळ्यात कुठंच नव्हता. मला मात्र आठवलं सगळं पूर्वीचं. पावसाच्या सरी आल्या, मी भिजले, नीला सुद्धा. पण तू कोरडा होतास. निघते. दमयंती, दर्शन खूप एकटा पडलाय ग. एकुलता एक मुलगा, पण त्यानं पार अपयश दिलं. वहिनी तशी खंबीर आहे, पण आता आई सुद्धा नाही. अशा वेळी वाटतं त्यानं तुला खूप मिस केलं. घरी आल्यावर निरंजननं विचारलं, भेटला का मित्र? स्वतःशीच म्हटलं, तो सोडून सगळे भेटले. सुदर्शन, तू असामान्य होतास, पण माझ्यातही एक ठिणगी होती, अजूनही आहे. ती विझू न देताच मी निरंजनशी संसार केला. माझ्या 2 मुलींना आकार दिला. तुझ्या विषयात मी भरभरून झोकून दिलं. पण माझं गाणं, माझ्या कविता याचा वाराही तुला लागला नाही.
दादांची बदली झाली होती दुसऱ्या गावी. संस्कृत आणि तत्त्वज्ञान घेऊन एम.ए. तू पहिला आलेला. तेव्हा तुझा कौतुक समारंभ आणि दादांचा निरोप समारंभ. पण तुझ्या आईनं जेवायला बोलावलं ते मला आणि दादांना, आईला आणि भावाला नाही. खूप खटकलं मला. खरं तर जाणारच नव्हते, पण माझ्या आईनंच आग्रह करून पाठवलं मला. अगं तू कविता करतेस असं ऐकलं. एखादी ऐकव ना आम्हाला. हो, मी आलोच. आत्ता नको, आत्ता राहू द्यात. अगं बरं, निघूया आपण. हो. नमस्कार. हो, तुमची काय जाण्याची तयारी झाली का? हो, आता परवा सकाळीच निघतोय आम्ही. बरं. सामानाचा ट्रक आधीच पुढे गेलाय. बरं, निघतोय. एक मिनिट. एक छोटीशी भेट. ओके. दादा, अरे चला. हिला दर्शन सोडेल ना. अरे दर्शन, हे निघालेत. काय निघताय? निघतो. बरं, सेफ. गुड नाईट. गुड नाईट. माझ्या घराकडच्या वाटेवर तू मला तुझ्या माझ्या घराचं चित्र उभं करून दाखवलंस. ती पहिलीच अशी गोष्ट होती सुदर्शन, ज्यात तू आणि मी होतो. खूप झाडं त्या, फार मोठी झाडं नाही, छोटी छोटी लहान लहान झाड. आणि या घरात माझ्यासाठी खोली. तुझी आणि माझी खोली एकच. म्हणजे अगं म्हणजे काय, आपली बेडरूम. मला वेगळंच विचारायचं होतं रे. माझी गाण्याची खोली, माझ्या पुस्तकांची खोली, ज्या खोलीत बसून बाहेरचा आभाळ बघत मी माझे तानपुरे जुळवीन ती खोली. ती खोली माझ्याकरता आपल्या दोघांच्या घरात नव्हती. त्यानं मला काही खटकलं असेल असं वाटलंही नाही तुला. हा रंग तुला खरंच शोभतो, छान दिसतो. यावेळी तू एक पुरुष म्हणून हे सगळं बोलत होतास. माझा प्रियकर, सखा, सहचर. हे नातं खूप वेगळं आहे त्याहून सुदर्शन. हे तुला कसं पटेल हे अगदी कळेच ना मला. आणि पाऊस कोसळायला लागला. बेभान, अविरत, संततधार पाऊस. अखेर या निरोपाच्या वेळेलाही तो येऊन पोचला आणि त्यानं ती वेळ सुंदर करून टाकली. काय म्हणतो सुदर्शन? मी एम.ए. झाले म्हणून अभिनंदनाचं पत्र पाठवलंय. बरं. मी काय म्हणतो की आम्हाला त्यांच्याकडे रीतसर अप्रोच व्हायची गरज आहे की तुम्ही दोघांनी परस्पर ठरवलंय? नाही. अगं मग ठरवा लवकर तुम्ही. उगाच लग्नाला उशीर कशाला? मला जे जे जाणवलं ते अतिशय स्पष्ट होतं सुदर्शन. त्या क्षणी तरी मी स्वतःला अजिबात फसवलं नाही. मला नाही करायचं सुदर्शनशी लग्न. अगं पण का? त्याचं ते सगळं माझं होऊ शकेल,
आपल्या वाटा वेगळ्या झाल्या सुदर्शन. माझ्या वाटेवर संगीत, माझ्या कविता साथीला होत्याच. तुझ्या विषयात बेभान झालेला तू बघणं माझ्या वाट्याला आलं नाही. पण कुठे ना कुठे आपण भेटत राहिलो, तुझ्या व्याख्यानाच्या निमित्तानं, नाहीतर माझ्या गाण्याच्या. माझ्या कवितांची पुस्तकं दिली होती मी तुला. वाचलीस का रे तू? दमयंती, अगं मुलींची पत्र आली आहेत, वाचलीस का तू? मुलींच्या पत्रात माझं लक्ष नाही लागलं. मला आठवलं ते तुझं पत्र. तुझ्या एका व्याख्यानात उद्ध्वस्त दशकाबद्दल किती तळमळीनं बोलला होतास तू. आयुष्यात प्रथमच तुझा सूर सच्चा वाटला. ते ऐकून मी तुला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचं तू मला लिहिलेलं उत्तर आजही मी जपून ठेवलंय. ते पत्र तू कुणाकडून लिहून घेऊन स्वतःची शेवटी सही न करता स्वतःच लिहिलंस. प्रथमच स्वतःच्या बरोबरीचं समजून माझ्या पत्राला उत्तर दिलंस. माणूस एकटा पडतो कधी कधी, हे तुला कळलं. तुझ्या पत्रातून माझ्यापर्यंत पोचलं. किती वर्षांनी सुदर्शन, आपण एकाच पावसानं चिंब झालो. तू पत्र लिहिताना आणि मी ते वाचताना. दमयंती, तू सुदर्शनला भेटायला जाऊन येतेस का? तू आल्याचं कळणार देखील नाही त्याला. कोमात आहे? कोमात नाही, पण आवाज दिला तर आवाजाच्या दिशेनं नुसती मान वळवतो. तू आल्याचं सांगू? निदान आवाज तरी? नाही, नकोच. मी इथे बसते फक्त थोडा वेळ. काय झालं? काही नाही, पाऊस. तुझ्याबरोबर हे दुसऱ्यांदा भिजले मी सुदर्शन. पहिल्यांदा त्या पत्रातून आणि दुसऱ्यांदा आता.
बाहेर पावसाचं बेभान तांडव सुरूच आहे. त्याकडे अनिमिष बघताना वाटतं केव्हा मरावं ही आपल्या हातातली गोष्ट नाही. पण सुदर्शन, ही वेळ तू साधायला हवीस. तशा अनेक वेळा निसटल्या, हुकल्या. ही वेळ हुकायला नको.